महागाई नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने अनेक पावलं उचलत आहे। यापैकी एक पाऊल म्हणजे भारत डाळ विक्री। तर महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने जुलै 2023 पासून चणा डाळ विक्रीला सुरुवात केली आहे। तर भारत डाळच्या नावाखाली चणा डाळीची विक्री केली जात आहे। या डाळीची विक्री नाफेड, एनसीसीएफ त्याचबरोबर केंद्रीय भंडार आणि सफाल यांच्या मार्फत केली जात आहे। दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ गंभीर जखमी झाल्याची घटना ताडोबा बफर मधील चिमूर वनपरिक्षेत्रात घडली आहे। ताडोबा बफर झोन वनपरिक्षेत्र अंतर्गत वाहनगाव येथे दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झालाय तर एक वाघ गंभीररित्या जखमी झालाय। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील दिवाळी पाडवा घरी साजरा केला। यावेळी नवनीत राणा यांनी रवी राणा यांना औक्षण केलं तर रवी राणा यांनी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। बुधवारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार असून या जनजाती गौरव दिन संपूर्ण भारतात राबवण्यात येणार आहे। या जनजाती गौरव दिनाची महाराष्ट्राची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातून होणार आहे। तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असल्याने आदिवासी विकास विभागाकडून तयारी करण्यात येते। हिवाळ्याचा हंगाम असल्याने आजपासून गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। रेड्यांच्या टक्करवर शासनाने बंदी घातल्यामुळे धुळ्यात पाडव्यानिमित्त रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळी मरीमाता मंदिराला रेड्यांनी प्रदक्षिणा घातली। परंपरेनुसार धुळ्यात रेड्यांची टक्कर होत होती, मात्र आता त्यावर बंदी असल्याने मिरवणूक काढत असल्याचे रेडा मालकांकडून सांगण्यात येत आहे। निफाड तालुक्यातील मौजे मानुरी खुर्द फाटा येथे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने तात्पुरते भुसार, तेलबिया, शेतीमाल खरेदी विक्री केंद्र सुरू केले आहे। मंगळवारी पाडव्याच्या मुहूर्तावर बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोंबडे आणि संचालक मंडळाच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आलाय। टिटवाळा रेल्वे परिसरात एका महिलेवर अत्याचार झालाय। रेल्वे रुळावरून घरी पायी जात असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली। या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी विशाल चव्हाण नावाच्या आरोपीला अटक केली आहे। मंगळवेढा तालुक्यातील हुलजंतीमध्ये बिरोबा महालिंगराया यात्रेला सुरुवात झालेली आहे। कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांची इथे गर्दी पाहावयास मिळाली आहे। धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबा यात्रेला सुरुवात झाली। यात्रेत जवळपास 1 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले। मंदिर परिसरातील ओढ्यात गुरु शिष्य असणाऱ्या बिरोबा आणि महालिंगराया पालख्यांची भेट झाली आहे। दिवाळी पाडव्यानिमित्त धुळे शहरातील महानगरपालिकेच्या प्रांगणात गायिका अबोली गिरे यांच्या स्वरमयी दिवाळी पहाट या सुरेल मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी सादर झालेल्या सुरेल गायनामुळे उपस्थितांचं लक्ष वेधलं गेलंय। महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते तसेच शहरातील प्रमुख मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। यावेळी गायिका अबोली गिरे हिने मराठी आणि हिंदी गाणं सादर करत रसिकांची मनं जिंकली आहेत। दीपावली सणाचे मुख्य आकर्षण असते ते दीपावली पाडव्याचे, अर्थात 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून पाडव्याला महत्त्व आहे। याच पाडव्याच्या दिवशी येवल्यातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच येवलेवासियांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। यावेळी दर्शन झाल्यानंतर मीठ, कापूस खरेदी करत त्याची घरी पूजा करण्याची परंपरा चालत आलेली आहे। दिवाळी पाडवानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे विशेष महापूजा संपन्न झालेली आहे। अनेक वर्षांपासून पाडव्याच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष महापूजा संपन्न होते। त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली। भाऊबीजेच्या दिवशी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने धावणार आहे, पण दिवाळी पाडव्याच्या दिवशी अर्थात मंगळवारी 14 नोव्हेंबर रोजी सुट्टीचे वेळापत्रक लागू असेल।
मुंबई आणि आसपासच्या शहरातील अनेक कार्यालयांना मंगळवारी सुट्टी आहे, त्यामुळेच रेल्वेने मंगळवारी सुट्टीचे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतलाय। भाऊबीजेच्या दिवशी सामान्य गाड्या आणि एसी गाड्या पूर्ण क्षमतेने धावणार आहेत। यंदा भाऊबीजेच्या दिवशी बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी बेस्ट प्रशासन 145 जादा बस गाड्या सोडणार आहे। मुंबई शहर, पूर्व पश्चिम उपनगरे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, मीरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक, कोपरी, कॅडबरी जंक्शन तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरूळ, ऐरवली, घणसोली स्थानक, सीबीडी, बेलापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांवर बेस्ट उपक्रमाच्या वतीने 145 अतिरिक्त बसगाड्या सोडल्या जातील। प्रवासी संख्येत वाढ होताना दिसल्यास बसच्या संख्येत आणखी वाढ करण्याचे नियोजन असल्याचं बेस्ट उपक्रमाने म्हटलंय। 26 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कपिलाधार येथे धर्मसभा संपन्न होणार आहे। त्या धर्मसभेसाठी व शासकीय महापूजेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। हिंगोलीच्या वसमतमध्ये वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज पत्रकार परिषदेत बोलताना यांनी यावेळी माहिती दिली आहे। दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी दीपोत्सव साजरा होत असतो। ठाण्यातील लुईसवाडी येथील साईनाथ नगर या ठिकाणी उत्साहात दीपोत्सव पार पडला असून नगरातील सर्व स्त्रिया साईबाबा मंदिरात एकत्र येत फराळ साईबाबांना अर्पण केला। त्याचबरोबर माजी नगरसेवक अशोक वैती यांनी नगरातील स्त्रियांसोबत फराळ करत त्यांच्यासोबत गप्पा देखील मारलेल्या आहेत। अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षकांचे कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कुटुंब राजस्थान येथे फिरण्यासाठी गेलं होतं। कराड शहरात कोयता गँग सक्रिय झाली आहे। एकावर भर चौकात कोयत्याने वार करण्यात आला। कराडातील दत्त चौकात ही घटना घडलेली आहे। एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, इतरांचा शोध सुरू आहे। जखमीवर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीमधील मंदिरात पाडवानिमित्त विविध आकर्षक फुलांनी मंदिर सजवण्यात आलं, तर फुलांच्या सुगंधाने संपूर्ण परिसर दळबळून निघाला। त्याचबरोबर एकादशीपासून सुरू असलेल्या दिवाळी पहाट पुळे आळंदीकर तसेच राज्यातून इतर भागातून आलेले भाविक इथे मंत्रमुग्ध होत असताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर विविध रंगांच्या फुलांनी सजवलेल्या मंदिरामुळे मंदिराचं रूप बदलून गेलंय। हलगीचा कडकडाट, घुंगरांचा चाळ, शिंगांना रंग देत त्यावर मोराचा पिसारा लावून नटवलेल्या म्हशी आणि म्हैस मालकांचा उत्साह अशा वातावरणात दिवाळी पाडव्या दिवशी कोल्हापुरातील कसबा बावडा येथे म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो। ही जुनी परंपरा गेली अनेक वर्ष कोल्हापूरने जपली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम एकदम जोरात पार पडला। कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी आपल्या म्हशी घेऊन गर्दी केली होती। दिवाळीत फटाके फोडण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या 2 दिवसात मुंबई पोलिसांनी 784 गुन्हे नोंदवत 806 जणांवर कारवाई केली आहे। तर फटाके फोडण्यासाठी घालून दिलेल्या वेळेचं पालन होत आहे वा नाही हे पाहण्याची जबाबदारी पालिका आयुक्त आणि पोलिसांवर असल्याने सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे। देशभरासह पिंपरी चिंचवड शहरात देखील वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। न्यायालयाने तसेच राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका वायू प्रदूषणासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रभागनिहाय वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पथके तयार केली आहेत। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात पारंपरिक पद्धतीने गुळ सौद्यांना प्रारंभ होतो आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते यंदाच्या गुळ सौद्यांना प्रारंभ झालाय। गुळाच्या शुभारंभाचा दर 1111 मिळालाय।
नवी मुंबई मनपा क्षेत्रातील महिलांना पाण्याच्या गुणवत्ता चाचणी प्रक्रियेबद्दल माहिती मिळावी आणि पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत आपलेपणा निर्माण व्हावा या उद्देशाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जल दिवाळी हा अभिनव उपक्रम राबवला जातोय। यावेळी नवी मुंबई मनपाच्या मोरबे धरण प्रकल्पाचे भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रातील बचत गटांच्या प्रतिनिधींना नेऊन तेथील कार्यप्रणालीची संपूर्ण माहिती करून देण्यात आली आहे। इडापिडा टोळ बळीचे राज्य येऊ अशा घोषणा देत बलिप्रतिपदा निमित्त येवल्यात बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सत्यजित चित्ते या शालेय विद्यार्थ्याने बळीराजाची वेशभूषा परिधान केली होती। सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी तसेच राष्ट्रीय सेवा दल यांच्या वतीने शहरातील विंचूर चौफुली ते टिळक मैदानापर्यंत बळीराजाची वाजत गाजत मिरवणूक काढत बळीराजाचे राज्य येऊ दे हे अशा घोषणा यावेळी देण्यात आलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील पेण येथील वाशीनाका येथे वनविभागाने मोठी कारवाई करत येथील म्हात्रेसाळ येथून बिबट्याची कातडी जप्त केली। वनविभागाला मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। तर या कारवाईमध्ये बिबट्याची कातडी आणि मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली असून आरोपी फरार झालेत। तर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। मुंबईमध्ये दिवाळी पाडव्याच्या आदल्या दिवशीही खरेदीची गर्दी कायम होती। दादर परिसरामध्येही फेरीवाल्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अभय मिळाल्याने स्थानक परिसरात चालायलाही वाव नव्हता। दादरच नाही तर बोरिवली, मालाड, घाटकोपर, फॅशन स्ट्रीट परिसरात रस्त्यावरील खरेदीसाठी गर्दी झाली होती। पुण्यात दिवाळी धुमधडाक्यात साजरी होते। पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। तर या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं होतं। तर पुणेकरांच्या उत्साहाने या दिवाळी पहाट कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली होती। तर दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी जमलेल्या पुणेकरांनी सारसबागेतील गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असणाऱ्या दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोसंबी फळापासून आकर्षक सजावट करण्यात आली। तब्बल 7,000 मोसंबी फळाचा वापर करून संपूर्ण विठ्ठल मंदिर हे सजवण्यात आलं होतं। पैठण येथील आप्पासाहेब पाटील या भाविकाने विठ्ठल चरणी ही आरास अर्पण केली। एरवी पाना फुलात सजणारा विठुराया आज मोसंबी फळात सजल्याने अधिक मनमोहक व लोभस दिसत होता। तर दिवाळी पाडव्यानिमित्त पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं। भाऊबीजेच्या दिवशी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने धावणार आहे। पण दिवाळी पाडव्याच्या दिवशी अर्थात मंगळवारी 14 नोव्हेंबर रोजी सुट्टीचे वेळापत्रक लागू असेल। मुंबई आणि आसपासच्या शहरातील अनेक कार्यालयांना मंगळवारी सुट्टी आहे। यामुळेच रेल्वेने मंगळवारी सुट्टीचे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला। तर भाऊबीजेच्या दिवशी सामान्य गाड्या आणि एसी गाड्या पूर्ण क्षमतेने धावणार आहेत। यंदा भाऊबीजेच्या दिवशी बुधवार 15 नोव्हेंबर रोजी बेस्ट प्रशासन 145 जादा बसगाड्या सोडणार आहे। मुंबई शहर, पूर्व पश्चिम उपनगरे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, मीरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक, कोपरी, कॅडबरी जंक्शन तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरूळ, ऐरवली, घनसोली स्थानक, सीबीडी, बेलापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांवर बेस्ट उपक्रमाच्या वतीने 145 अतिरिक्त बसगाड्या सोडल्या जातील। जुगार फसवणुकीच्या कलमाअंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र हा गुन्हा महादेव ॲप ऐवजी खिलाडी हे बेकायदेशीर बेटिंग ॲप चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आता या प्रकरणी नवी अपडेट समोर येते ती म्हणजे माटुंगा पोलीस ठाण्यात खिलाडी ॲप संदर्भात झालेल्या गुन्ह्यात बॉलिवूड अभिनेता साहिल खान देखील सहभागी आहे।